नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. मी त्याच्यावर तुमच्यासाठी गोष्टी सांगते, निरनिराळे श्लोक सांगते, काही प्रसंग अनुभव सांगते आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा काही लेख वाचून दाखवते, काही गोष्टी सांगते. आणि मला माहिती तुम्ही माझ्या गोष्टीची वाट बघत असता. आज आता मी एक नवीनच गोष्ट घेऊन आले बरं का तुमच्याकडं. यथा राजा तथा प्रजा गोष्टीचं नाव आहे. यथा राजा तथा प्रजा. खूप 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 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का ही. एक राजा होता बरं का, आणि तो अतिशय चांगला होता. कल्याणकारी राज्य होतं त्याचं. प्रजेचं कल्याण हेच त्याचं ध्येय होतं. रामराज्यासारखं राज्य होतं त्याच्यात. त्याचं सगळे लोक सुखी होते त्याच्या राज्यात, कुणालाही दुःख नव्हतं. आणि असा तो प्रजाहित दक्ष राजा होता बरं का. त्याच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होता. आता ब्राह्मणाचं काय काम त्यावेळेला अध्ययन करायचं, अध्यापन करायचं आणि कुणाला काही मागायचं नाही. जे देतील ते घ्यायचं, त्याच्यावर गुजराण करायची. आता गरीबच होता ना. कोणी 2 रुपये द्यायचे, कोणी 4 आणे द्यायचे, कोणी 5 रुपये द्यायचे, कोणी अगदी काही नाही तर काहीतरी पसाभर तांदूळ द्यायचे. जो देईल त्याच्यातच समाधान मानायचं आणि राहायचं. पण तो सात्विक होता, भक्त होता ईश्वराचा, त्यामुळं तो समाधानी होता बरं का. एकदा योगायोगाने तो राजाकडे गेला. आता त्याचं काम काय असायचं, पंचांग सांगायचं, भिक्षुकी करायची आणि काही निरनिराळे कार्यक्रम असतील तर त्याला तो जायचं, धार्मिक कार्यक्रम करून द्यायचे लोकांचे. राजाकडे गेला आणि राजाची भेट घेतली आणि राजाला त्याच्याकडं पाहून त्याचं चेहऱ्यावरचं सात्विक तेज, समाधान आणि त्याचं एकूणच सगळं रूप बघून राजाला खूप संतोष वाटला, अगदी आनंद झाला अगदी. आणि का कोण झाले की राजाला इच्छा झाली मनातनं की हा ब्राह्मण चांगला सत्पात्र आहे आणि याला काहीतरी आपण द्यावं म्हणून. ब्राह्मण गेला, राजाला नमस्कार केला आणि ब्राह्मणाने त्याला सांगितलं की मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला मी 10 गुंठे जमीन बक्षीस देतो म्हणे. किती 10 गुंठे जमीन राजाने त्या ब्राह्मणाला बक्षीस दिली. आता ब्राह्मणाचं तर मनीध्यानी नव्हतं ना हे. ब्राह्मणांनी ठीक आहे म्हणाला, घरी आला. आता त्याला काही शेतीचा अनुभव नव्हता ना, शेती करता येत नव्हती त्याला. नांगरणी, वखरणी, पेरणी, कापणी, मळणी हे काहीच येत नव्हतं त्याला. आता ह्या 10 गुंठे शेतीचं काय करायचं. मग तो गेला एका शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं की मला 10 गुंठे जमीन मिळाली तर तुला मी देतो. तू तिची सगळी हे करत जा आणि त्या जमिनीत जे पीक येईल ते सगळं विकून अर्धे पैसे मला देत जा आणि अर्धे तू घेत जा. म्हणजे याला बटाईनी शेती दिली असं म्हणतात. तर तसं त्यांनी त्या शेतकऱ्याला बटाईनी शेती दिली. शेतकरी पण हो म्हणाला आणि शेतकरी शेती करायला लागला. आता तो काळ असा होता, शेतकरी शेती करायला लागला बरं का. मग पहिल्यांदा आता काय करायचं तर नांगरणी सुरू केली त्यांनी. नांगरायला लागला. थोडंसं शेत नांगरून झालं आणि एके ठिकाणी त्याचा नांगर अडखळला, रुतूनच बसला. काय केलं तो निघायलाच तयार होईना. त्यांनी खूप प्रयत्न केले पण नांगर काही नाही घेणार. मग तो पुन्हा कुदळ फावडं घेऊन आला आणि ती जागा त्यांनी खोदली. आजूबाजूला खोदून खूप खड्डा केला, मोकळं केलं. तर त्याला काय दिसलं, मध्ये एक सोन्याचा मोठा हंडा दिसला त्या जमिनीत पुरलेला आणि त्या हंड्यात खूप सोन्याच्या मोहरा होता बरं का. त्याने तो हंडा बाहेर काढला. आता तो काढल्यानंतर खरं म्हणजे एखादा असता तर त्याला मोह झाला असता ना की हा हंडा आपल्याला नांगरताना मिळाला आहे, आपणच ठेवून घ्यावा, आपण अगदी मग खूप श्रीमंत होऊ. पण त्या काळी असं कुणाचं काही घेत नव्हतं बरं का, फुकट तर मुळीच नाही. मग त्यांनी हे केलं त्या राजाने, शेतकऱ्यांनी
तो हंडा घेऊन तो ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणाला म्हणाला की मी आज नांगरत होतो म्हणे शेतात तुमच्या आणि हा हंडा मला मिळाला आहे. सोन्याचा हंडा गच्च मोहराने भरलेला आहे म्हणे. तर ब्राह्मण म्हणाला, अरे पण शेत तू नांगरतोस, मी तुला दिलेला आहे, तर ते तो हंडा तूच घ्यायला पाहिजे. तर शेतकरी म्हणाला, नाही नाही, शेतही तुमचं आहे, त्यातली काळी माती तुमची आहे, दगडविटा तुमच्या आहेत, आणि त्याच्यात जे काही असेल ते सगळं तुमचंच आहे, असं तो म्हणाला. तर मग तो ब्राह्मण म्हणाला, मी तर काही असं फुकट कुणाकडनं काही घेत नाही, आणि ते गुप्तधन आहे, माझा काही त्याच्यावर अधिकार नाही आहे, आणि मी ते तुलाच देतो. शेतकरी म्हणाला, मी पण फुकट कुणाचं काही घेत नाही आणि मी पण काही ते घेणार नाही. आता काय करायचं, हंडा तर एवढा मोठा मोहराने भरलेला. मग त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण ह्या राजालाच देऊन टाकू म्हणून. ते दोघंजण तो हंडा घेऊन राजाकडे गेले बरं का, आणि राजाला सगळी हकीकत सांगितली आणि राजाला तो हंडा द्यायला लागले. तर राजा पण अगदी सद्गुणी होता ना. राजा म्हणाला, दिलेलं जाणं मी परत घेत नाही म्हणे, मी परत घेत नाही, मी एकदा दिलं ते दिलं, त्यामुळे मी काही हा हंडा घेणार नाही. आता आली का पंचायत, ब्राह्मण घेईना, शेतकरी घेईना, राजा पण घेईना, करायचं काय त्या हंड्याचं. मग शेवटी त्यांनी विचार केला की आपण गावाच्या मुख्य चौकात ठेवून देऊ, आणि म्हणजे लोक त्यातल्या मोहरा घेऊन जातील आणि ते लोकांच्या उपयोग येईल. त्याने ते मुख्य रस्त्यात चौकात नेऊन ठेवला तो हंडा बरं का. एक दिवसभर रात्रभर तिथं तो हंडा ठेवला, पण कुणीच त्याच्यातले काहीच मोहरा चोरून नेल्या नाही. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्याचं कारण काय होतं माहिती का, कारण फुकट कोणीच काही घेत नव्हतं, त्यामुळे लोकांनी पण फुकट मिळणाऱ्या त्या मोहरा घेतल्या नाहीत. असं तो काळ होता. जसा राजा तसा प्रजा, तशी प्रजा. राजा कुणाचं काही घेत नव्हता, त्याप्रमाणे प्रजेतले लोकसुद्धा, तो ब्राह्मण, शेतकरी आणि त्या राज्यातले लोकसुद्धा फुकटची वस्तू घेत नव्हते काही. मग शेवटी आता प्रश्न काय उरला, आता करायचं काय ह्या हंड्याचं त्या. मग शेवटी तो ब्राह्मण म्हणाला की तू होता तिथंच तो तसाच पुरून ठेव गुप्तधन, ते तसंच जमिनीत राहू दे म्हणून. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी केलं आणि नंतर तो शेती करायला लागला. तर आजकालच्या जमान्यात ही गोष्ट किती अनुकरणीय आहे. आजकालचा जमाना तर सगळा फुकटचा आहे, सगळं फुकट पाहिजे. म्हाताऱ्यांना काही काम न करता पेन्शन फुकट पाहिजे, लाडक्या बहिणींना फुकट पैसे पाहिजेत, त्याच्यानंतर ज्या काही काम करत नाहीत त्यांनाही फुकटच हवं. अशाने काय होतं, आईत खाऊ लोक होतील आणि शिवाय फुकट मिळालेल्या पैशाची किंमतही राहणार नाही, आणि फुकट मिळालेला पैसा आहे म्हणून तो व्यसनात किंवा वाईट कर्मात पण त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर ही गोष्ट आजच्या काळात आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे बरं का. म्हणून जसा राजा तसा प्रजा. ह्या राज्यात फुकट कोणी काहीही घेत नव्हतं. असा हा राजा होता आणि ही अशी त्याची प्रजा होती. ही अशी नवीनच गोष्ट मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद. नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वाघेकर. मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आले. गोष्टीचं नाव आहे राका आणि बाका. काय नाव आहे? राका आणि बाका. तर राका बाका असे दोघंजण नवरा बायको होते बरं का, आणि त्यांना एक मुलगी होती 8 वर्षाची. असे 3 जण होते ते. तर ते खूप देवभक्त होते बरं का, देवाची भक्ती करायची. इतकी भक्ती की त्याने स्वतःचं घर जाळून टाकलं आणि ते रानामध्ये निघून गेले देवाची भक्ती करायला. पण आता पोट कसं भरायचं, मग रानातली लाकडं घ्यायची, गोळा करायची आणि त्याची मोळी बांधायची, आणि ते विकून जे पैसे येतील ते घ्यायचे, आणि जेवढे लागतील तेवढेच पैशात आपण करायचा उदरनिर्वाह, आणि उरलेले पैसे दान देऊन टाकायचे.
त्यातही पुन्हा एक नियमाचा होता की लाकडावर लाकूड जर पडलेलं असेल तर ते पण घ्यायचं नाही. अशा रीतीने देवभक्तीमध्ये त्यांचं चाललेलं होतं आयुष्य. एके दिवशी ते असेच सगळेजण तिघही जण बाहेर निघाले. आता तो राका होता तो सगळ्यात पुढं होता. त्याची बायको बाका ती जरा मागे होती आणि मुलगी तिच्याही मागं होती. सगळ्यात राका पुढं होता. जाता जाता काय झालं, पुढं गेल्यानंतर त्याला एक सुंदर सोन्याचं कडं दिसलं आणि रत्नाने मढवलेलं चमचम करणारं कडं दिसलं. तर त्याच्या मनात विचार आला राकाच्या की न जाणो आपल्या बायकोला याची हे झाली तर, आपल्या बायकोच्या मनात याची आशा उत्पन्न झाली तर, म्हणून त्यांनी काय केलं, तो वाकला बरं का आणि ती माती आजूबाजूची त्यांनी गोळा करून त्या कड्यावर टाकून ते कडं झाकून दिलं. नंतर तो पुढं गेला. मागं बायको होतीच, बायकोचं लक्षच होतं काय करतोय म्हणून. ती बाका बरं का, तिने काय केलं की काय वेळा आपल्या नवऱ्याने पाहिलं म्हणून तिने ती माती बाजूला केली आणि मग तिला ते कडं दिसलं. कडं दिसल्यानंतर तिने ते पाहिलं, पण तिने पण परत त्याच्यावर ती माती घातली आणि तिला वाईट वाटलं की आपल्या नवऱ्याला आपण इतकं त्याची सेवा करतो, देवाची भक्ती करतो, पण आपल्या नवऱ्याला अजूनही आपल्याबद्दल खात्री नाही आहे की त्याला असं वाटलंच कसं की सोनं दिसलं की आपण घेऊ म्हणून. सोनं आणि माती आपल्याला सगळं सारखंच आहे हे मलाही माहिती आहे, पण त्याला आपल्याबद्दल अशी कशी शंका आली असं तिच्या मनात आलं बरं का. पण मग ती माती टाकली तिने कड्यावर आणि ती पुढं गेली. मागं त्यांची ती 8 वर्षाची मुलगी होती ना, तिने ती पाहत होती ना, आपले वडील वाकले, त्यांनी वाकले, काहीतरी हाताने मातीला कल्ली आणि पुढं गेले. मग आपली आई पण वाकली, तिने पण तसंच केलं. काय बरं असेल, ती मुलगी तिथं आल्यानंतर तिने ते माती बाजूला केली आणि तिला ते सोन्याचं कडं दिसलं. ते कडं पाहिल्यानंतर ती मुलगी जोरात रडायला लागली, खूप मोठ्यांदा रडायला लागली. राका आणि बाका धावत पळत आले आणि मुलीला म्हणाले, काय झालं रडायला, काटा टोचला का, दगड लागला का, ठेच लागले का, कोणी काही केलं का तुला? तर ती म्हणे नाही मला काटा नाही टोचला, ठेच नाही लागली आणि मला कोणी काही केलं पण नाही आहे म्हणे, पण मला फार वाईट वाटते म्हणे. कशाचं वाईट वाटते म्हणे, की मला असं वाटते की तुमच्यासारख्या अभक्त आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतला म्हणून मला खूप वाटते म्हणे. कारण तुम्हाला अजूनही सोनं आणि माती यातला फरक कळतोय म्हणे. भक्ताला सोनं आणि माती सारखीच असली पाहिजे ना. गीतेमध्ये सांगितले समलोष्टाश्म कांचन. तर तुम्हाला अजूनही तो फरक कळतोय म्हणून मला रडू येते, तुमच्यासारख्यांच्या पोटी मी जन्म घेतला म्हणून. मग राका आणि बाकाला तिचं म्हणणं ऐकून ते पण अंतर्मुख झाले आणि मग ते म्हणाले, बाळा तुझं खरंच बरोबर आहे, पण आम्हाला मात्र तुझ्यासारखी मुलगी जन्माला आली आमच्या पोटी, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि इतक्या लहानपणी त्या मुलीची एवढी तयारी झालेली होती की सोनं आणि माती मृत्तिके समान असं तिला वाटत होतं. तर अशी राका आणि बाका आणि त्याची मुलगी, त्यांची ही गोष्टीचं नाव आहे राका आणि बाका.